हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मम्मीच्या हातची झणझणीत अशी मटणाची भाजी रेसिपी शेअर करत आहे. तर मटण स्वच्छ धुवून थोडंसं गॅसवर वाफळून घेतलं आहे. यानंतर मटण जे आहे ते कुकरमध्ये शिजवायचं आहे. मग तेल टाकून कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हळद व्यवस्थित परतून घेतलं आहे. त्यानंतर इथे शेजारीच मटणासाठी जे वाटण लागतं त्याची पण तयारी चालू आहे. तर आता हे मटण जे आहे ते कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे कांदा जो आहे तो चांगला असा भाजून घेतला आहे, त्यामध्ये लसूण पण घेतला आहे. तर मटण हे 2 किलो आहे, त्यासाठी वाटण पण जास्त लागणार आहे आणि भाजी जी आहे ती थोडीशी अशी घट्टच करायची आहे. त्यानंतर सुकं खोबरं आहे ते इथं चांगलं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. तर आता हा जो भाजलेला आहे मसाला तो थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर इथं घेतलेले आहे कोथिंबीर आणि पुदिना, तर ते पण पाण्यामध्ये स्वच्छ असा धुवून घेऊ. तर इथं फायनली आपलं मटण जे आहे ते शिजून झालेलं आहे. तर मटण हे पातेल्यात पण शिजवलं जातं, पण त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो, त्यामुळे इथे कुकरलाच लावलं आहे. तर चला मग आता आपली मेन रेसिपी स्टार्ट होती आहे. इथं मोठा पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तर हे आहे कांदा, लसूण आणि अद्रकचं वाटण. त्यानंतर हे जे हिरवं वाटण दिसतंय हे सुकं खोबरं, कोथिंबीर आणि पुदिना याचं आहे. तर सुरुवातीला जे कांदा, लसूण आणि अद्रक आहे त्याचं वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हा आहे आपला घरगुती मसाला तिखट. तर हा मसाला कसा बनवायचा याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, कोणी पाहिला नसेल तर पहा. त्यानंतर बेडगी मिरची पावडर पण घेतली आहे रंग येण्यासाठी. तर हे दोन्ही जे वाटण आपण करून घेतलेले ते चांगले असे मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे. तर याच्यामध्ये हळद घातलेली आहे. मटण शिजवताना पण हळद घातली होती आणि वाटणामध्ये पण आपण हळद घालतोय. तर हा मसाला चांगला परतल्यानंतर याच्यामध्ये आपले घरगुती मसाले आपण ॲड करूया. तर चिकन किंवा मटणच्या भाजीला रंग यायचा असेल तर तुम्ही मसाले कसे परतता हे जास्त महत्त्वाचं असतं. तर इथं आपण आता खोबरं, पुदिना, कोथिंबीरचं वाटण ते पण याच्यामध्ये घातलं आहे. तर भाजी चांगली होण्याचं मेन कारण असतं आपली मसाला परतण्याची पद्धत. तर यानंतर याच्यामध्ये मटण मसाला आहे तो घातला आहे. इथं पाहू शकता तेल किती छान असं सुटलेलं आहे आणि मटण जे आहे ते थोडंसं तेलकटच असतं, त्याची भाजी म्हणजे तेलकटच होते. इथं हे शिजवलेलं मटण आहे, आता हे याच्यामध्ये घालून मस्त परतून घेऊया. तर बरेच जण मटणची भाजी वगैरे बनवताना खडे मसाले वगैरे यांचा पण वापर करतात, पण आपला जो घरगुती मसाला असतो याच्यामध्ये ऑलरेडी सगळा खडा मसाला वापरलेला आहे. याच्यामुळे यामध्ये काही ते सेपरेट घालायची काही गरज नाही आहे. तर हे मटण आहे हे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. तर मटण शिजवून जो उरलेला स्टॉक आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची भाजीला. तर इथं पाहू शकता भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे. तर आपल्या घरच्या मसाल्यांची हीच तर खरी जादू असते की ती आपल्या जेवणाची लज्जत वाढवत असते.
तर इथे फायनली मस्त अशी झणझणीत मटणाची घरगुती भाजी रेडी आहे. तर अशा घरगुती भाजी खाण्यावर, त्याच्यावर ताव मारण्यावर एक वेगळाच आनंद असतो. त्यानंतर इथे ज्वारीच्या भाकरीसुद्धा होत आहे. मटण म्हटलं की त्याच्यासोबत भाकरी असल्याशिवाय काय एक मजा येतच नाही. तर कोणाकोणाला असं झणझणीत मटण खायला आवडतं ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड करत जाईन. तर ह्या साध्या सिंपल आणि खूप छान टेस्टी अशा मटणाच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आपण किती छान स्वयंपाक केला तरी आपल्या आईच्या हातचं जे जेवण असतं त्याची चव जगात आपल्याला कुठेही पैसे देऊनसुद्धा मिळत नाही. तर फायनली इथं ज्वारीच्या भाकरी पण आता झाल्यात. नॉनव्हेज म्हटलं की कांदा आणि लिंबूशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. तर इथं कांदा लिंबू कट केला आहे. तर फायनली इथं ताट रेडी आहे. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.